या ठिकाणी सुखदर संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेत आणि त्याचबरोबर आपण आता पाहतोय स्वप्ना कारंडे ऑल द बेस्ट नवसी टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेत. प्रेरणा धुमाळे यांची देखील कमेंट्स बेस्ट ऑफ लक सुखदर टीम खूपच चांगला खेळ खेळला. त्याचबरोबर रियाज क्राफ्ट कॉर्नर कॉंग्रॅच्युलेशन सुखदर टीम. आणि इथे सामन्याला आरंभ होतोय. या स्पर्धेतला पहिल्या दिवसातला तिसरा सामना फलंदाजी ट्रॅक वरती नितेश तर नॉन स्ट्राईक मार्क वरती राज. पहिल्या षटकातला पहिला बॉल टॅप केलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. सुरुवात मात्र घणाघाती होतीये. याच्यानंतर पुढचा सामना असेल असोड आणि त्याचबरोबर कुटाचा कोण टेटवली. अरे चला तिथे आणायला थांबा. इतर संघातले जे खेळाडू आहेत त्यांनी लाईनमनची भूमिका पार पाडा. इतर संघातले जे खेळाडू आहेत, कारण आपण सर्वजण आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहोत. आपण सर्वजण आयोजकांच्या भूमिकेमध्ये. या षटकातला पुढचा बॉल नितेश बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतोय म्हाळुंगे संघाला. अनुभवी फलंदाज ज्या नितेशने अनेक मैदानं गाजवली, चौफेर फलंदाजीसाठी ओळखला जातो तो नितेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी चैतू आपल्याला पाहायला भेटतोय. याच्याकडनं देखील खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असतील, परंतु गोलंदाजी तेवढीच धारदार आणि वेगवान आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील यांच्याकडनं चांगली गोलंदाजी, परंतु याही बॉलवरती आउटस्टँडिंग फटकेबाजी. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चैतू ऑन फायर. नीतूने सुरुवात करून दिली, त्यानंतर 4 चांद लावण्याचं काम केलंय चैतू याने देखील. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 2 चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर तिसरा चौकार देखील येतोय चैतूच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धाव संख्या मात्र इथे 4 ने पुढे सरकते स्कोरबोर्ड वरती. अप्रतिम फलंदाजी आपण सर्वजण पाहतोय. 900 वर्सेस म्हाळुंगे अशी लढत, परंतु याही वेळेला पुन्हा एकदा टॅप खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आखूड टप्प्याच्या बॉलवरती खरपूस समाचार घेतला जातोय जर्सी नंबर 18 यांच्या माध्यमातून. याही बॉलवरती चौकार ठोकला. धावसंख्या आता पोहोचवले 16 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चैतू 3 बॉलमध्ये 12 धावांवरती खेळतोय. सलग 3 चौकार पाहायला मिळाले. तर याही बॉलवरती पुन्हा एकदा चौकार येईल. सलग 4थ्या बॉलवरती चौकार ठोकत चैतूने इथे आपली करामत सिद्ध केली आहे. तर दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर षटक देखील संपले. पहिलं षटक प्रचंड मागणे ठरलं इथे. दुसऱ्या बॉलवरती चांगलं कमबॅक केलं होतं. नीतू सारखा जो आक्रमक फलंदाज होता त्याला माघारी परतवलं, परंतु त्यानंतर चैतू नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि त्याने पूर्णपणे नवसी संघाला बॅकफुट वरती पाठवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे ते. चैतू 4 बॉलमध्ये 16 धावांवरती खेळत आहेत. 400चा स्ट्राईक रेट आहे चैतू यांचा. अप्रतिम फलंदाजी. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर या सरासरीने संघ पुढे सरकला तर जवळजवळ 100 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅक वरती 900 गावाचे पोलीस पाटील नितीन मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल यावेळेला देखील टॅप केलाय. सुरुवात मात्र जबरदस्त होते. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. चैतू ज्याने 4 बॉलमध्ये 4 चौकार ठोकला आणि त्यानंतर राजने देखील तो झंझावात पुढे कंटिन्यू ठेवण्याचं काम केलंय. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने जाणारा चेंडू, जिथे 2 धावा मात्र सहज मिळतील आणि 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावा झाली तिथे स्कोरबोर्ड वरती 26-26. नितीन मोरे ज्याच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती टुडी, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती देखील चौकार येतोय. आउटस्टँडिंग फलंदाजी. कमॉन चैतू. ऋतिक कारंडे यांची कमेंट्स आपण चैतूसाठी पाहतोय. तर त्याचबरोबर मनीष भागवत. दरम्यान राजच्या बॅटमधून मात्र इथं सातत्यानं धावा देखील येत आहेत. राज 3 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दरम्यान या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावांवरती राज खेळत आहेत. तर दुसरीकडे चैतू 4 बॉलमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले त्यांनी देखील. दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्यात धावचीची संधी असेल. पंचांचा डिसिजन काय येतोय तर बघूया. संभवतः या ठिकाणी दुसऱ्या पंचांची मदत घेतली जाऊ शकते. विवेक रेवाळे यांची देखील कमेंट्स. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. तर मात्र सिंगल धाव भेटेल. धावसंख्या 33 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव मात्र इथे सहजरित्या कंप्लीट केली. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 34-34.
या षटकामध्ये देखील 14 धावा वसूल केल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा आणि त्यानंतर षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती पंकज कारंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज देखील अनुभवी असे गोलंदाज आहेत, परंतु आकुट टप्प्याचा बॉल. खरपूस समाचार, चैतूच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो चेंडूवरती आक्रमक फलंदाजी. एकंदरीत बोनस स्वरूपामध्ये 5 धावा मिळतील. या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. 39 धावा धावफलकावरती. विध्वंसक विस्फोटक फलंदाजी, परंतु यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अप्रतिम बॅटिंग माळुंगे संघाची पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. तर त्याच वेळेला मात्र ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली. धावसंख्या आता 41 41 आकड्यावरती. पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी ट्रॅकवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फाऊल डिक्लेअर केलाय, धाव मिळणार नाहीये. राज यांची जर फलंदाजी आपण जर पाहिली तर प्रभावी करणारी ठरले. 6 बॉलमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, तर दुसरीकडे 9 चेंडूमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय चैतू याने. दरम्यान समोरच्या दिशेने बॉल खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली. चित्याची चपळता दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपण पाहतोय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चैतू असतील. 9 चेंडूमध्ये 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन चैतू यांच्या माध्यमातून देखील. दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल खेळलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा काय इशारा येतोय? नो चेंडू होता आणि त्याचबरोबर इथे धावून किती धावा कंप्लीट केलेत? 2 धावा धावून कंप्लीट केले. चार धावा धावफलकावरती जोडूया आपण. सेट 46 या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोर कदाचित या ठिकाणी सेट होताना आपल्याला पाहायला भेटेल, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 पर्यंत पोहोचले. मागच्या मॅच मध्ये सुखदर संघाने 52 धावा बनवल्या होत्या. एक विशाल लक्ष सेट केलं होतं प्रतिस्पर्धी टीमच्या समोर आणि ह्याही बॉल वरती बघूया चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दरम्यान या ठिकाणी 4 धावांच्या माध्यमातून अर्धशतक देखील धावफलकावरती पूर्ण झालंय. माळुंगे संघाची जबरदस्त फलंदाजी. 51 धावांवरती माळुंगेचा संघ. तर त्याच वेळेला पुन्हा एकदा पुढच्या बॉलवरती समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र सिंगल धाव कंप्लीट केली. तिसरं षटक देखील संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती पोहोचले. पंकज यांचं हे षटक प्रचंड महागडे ठरलं. 17 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा. सदेश यादव गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू नो डिक्लेअर केला. अवांतर धाव फलकावरती. अमेझिंग बॅटिंग बाय चैतू एस. या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. तर त्याचबरोबर राज देखील काय कमी नाही. राजच्या बॅट मधून देखील धावांचा पाऊस पडतोय इथे. विध्वंसक बॅटिंग केली. 9शी टीमला बॅकफुट वरती पाठवलं. हो, राजकडनं आपण जर बघितलं तर अप्रतिम गोलंदाजी होते आतापर्यंत. राज 22 धावांवरती खेळतायत. 10 चेंडूला आतापर्यंत सामोरे गेलेत. तर चैतू 11 बॉलमध्ये 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. याही बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. राज चौकार ठोकतायत. संघाची धावसंख्या मात्र सातत्याने पुढे सरकवतायत. त्याचबरोबर त्यांची वैयक्तिक धावसंख्या देखील पुढे सरकले. 26 धावांवरती ते खेळतायत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक राज यांच्या बॅटमधून येत आहे का बघूया. आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय. चेंडू बॅक टू बॅक आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं मोती सहजी गहरे पानी में, बढ़ता दूना उत्साह उसी हैरानी में. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. यहाँ पर लगातार गेंद को सीमा रेखा के बाहर भेजने का इरादा.
विश्वास धुमाळ यांच्याकडून पारितोषिक येत आहे राज यांच्यासाठी. जर या स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतक ठोकलं तर 67 धावा स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय. 31 धावांवरती राज खेळत आहेत. आतापर्यंत 13 चेंडूला ते सामोरे गेलेत. संदेश यांनी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केलेल्या होत्या, तर त्याच वेळेला मात्र सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगलच्या माध्यमातून इथे स्ट्राईक रोटेट केली जाईल. चैतूला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता मिस्टर राज यांचा. चैतू देखील काही कमी जबरदस्त फलंदाजी केलेली नाहीये त्याने देखील. प्रोजेक्टेड स्कोर 76 आपल्याला पाहायला मिळतोय. 68 धावा धावफलकावरती कंप्लीट झाल्या. चैतू स्ट्राईक वरती ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र दोन्ही हात भूमी समांतर करतायत. गोलंदाजाला दंडित करतायत एका धावेची भर धावफलकामध्ये. परंतु त्याच वेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. सातत्यानं खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी चिंतेचा विषय. परंतु यावेळेला बॅक टू द बॉलर. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. 4 धावा इथे रोखल्यात गोलंदाजाने. जर गोलंदाजाकडून चेंडू जर मिस झाला असता तर संभवतः 4 धावांसाठी पाहायला मिळाला असता. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा याही बॉलवरती सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक रूटेड. राजला आता स्ट्राईक वरती आणलंय. अजून देखील जर पाहिलं तर जवळजवळ इथे सामना समाप्तीच्या दिशेने जातोय पहिल्या इनिंगचा. तर दरम्यान त्याच वेळेला मात्र सिंगल धाव भेटेल. राज थोडासा निराश आहे. समोरच्या दिशेने त्याला चेंडू खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर होऊ शकलेला नाहीये. मात्र सिंगल धाव येऊ शकेल इथे. डबल सिंगल सातत्याने या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न. 72 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. समोरच्या दिशेने भिरकावलाय. यावेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेतली विशाल धावसंख्या म्हाळुंगे संघाच्या माध्यमातून नोंदवली गेली. 76 धावा आतापर्यंत धावफलकावरती. तर राज 15 चेंडू मध्ये 33 धावांवरती. तर दुसरीकडे चैतू 14 बॉल मध्ये 28 धावांवरती खेळत आहेत. अप्रतिम फलंदाजी, शानदार पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी देखील आपण पाहिली आहे. तर यावेळेला मात्र चेंडू सोडून दिला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, कारण माहिती होतं इथे राजला चेंडू स्वेअर ठरू शकेल. शफल झाले, चेंडूला जाऊ दिलं लेग स्टंपच्या बाहेरचा. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव मिळाली. तर सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरकली जाते. सातत्याने खराब बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा येतोय. तर याही चेंडूवरती बघूया किती धावा मिळतील. नो चेंडू डिक्लेअर केलाय. चेंडू किती धावांसाठी? 4 धावांसाठी. चौकार. 5 धावा मिळते संघाच्या खात्यामध्ये. तर यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. राजच्या बॅट मधून पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. आणि या 4 धावांच्या माध्यमातून राजची वैयक्तिक धावसंख्या 45 धावांवरती. तो नाबाद राहिला. एकदा राजची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या राजसाठी व्हायला पाहिजे. या संपूर्ण स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या मिस्टर राज यांची. 18 बॉलला सामोरा गेला. 45 धावांचं शानदार कॉन्ट्रीब्युशन. तर दुसरीकडे चैतूने 14 चेंडूमध्ये 28 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. सागरने एका ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या. आणि त्याचमुळे निर्धारित 5 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना म्हाळुंगेचा संघ 86 धावांपर्यंत पोहोचू शकलाय. राज यांच्यासाठी सन्मान्य विश्वास धुमाळ यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. तर राज यांच्यासाठी आमचे साळुंके सर यांच्याकडून देखील तब्बल 300 रुपयाचं कॅश प्राइज राजला विनंती करतोय. तो गेलाय तिकडे. तर राज यांच्यासाठी आदरणीय भागवत साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त बॅटिंग, पैसा वसूल फलंदाजी. आपण जर पाहिलं तर तब्बल आतापर्यंत 900 रुपयाचं कॅश प्राइज झालंय राज याच्यासाठी. 45 धावांचं शानदार कॉन्ट्रीब्युशन. नाबाद राहिला राज. चला आपण टॉस करून घेऊया इनिंग ब्रेक मध्ये. असोन आणि कुटाचा कोण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. तो गेलाय ना तिकडे. विलास साळुंके यांच्याकडून 300 रुपये. तर त्याचबरोबर आदरणीय भागवत साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. विश्वास धुमाळ 100 रुपयाचं कॅश प्राइज. तब्बल 900 रुपयाचं कॅश प्राइज राजच्या 45 धावांच्या शानदार फलंदाजीसाठी प्राप्त झालंय. अप्रतिम बॅटिंगचा उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर राज यांच्याकडून. उमेश भागवत यांची कमेंट्स 1 नंबर बाबा. अमोल साळुंके यांनी देखील चेअरअप केले चैतूला. मायरा कारंडे यांची देखील कमेंट्स म्हाळुंगे टीमसाठी ऑल द बेस्ट.
नीलम आयरे यांचे कमेंट, चैतूची अफलातून बॅटिंग. नक्कीच या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. मिस्टर राज आणि चैतू यांच्याकडून प्रभावित करणारी कामगिरी. तर यावेळेला मात्र नीतू गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. पहिल्या षटकातला पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर. स्वप्नीलने चेंडू सोडून दिला. चेंडू सरळ जातोय. तो AK-47 नाहीये, इथे AK-87 आहे. ज्यावेळेला मी महाडला जातो त्यावेळेला आमचा अंकू आहे, त्याच्या या टी शर्ट वरती AK-47 लिहिलेलं असतं. यावेळेला मात्र चेंडू सरळ जातोय रिस्ट्रिक्शन लाईनच्या बाहेर. पहिला झटका बसतोय नवशी टीमला. उमेश भागवत यांची कमेंट्स येते की हा सीझन म्हाळुंगे सरोदेवाडी जिंकू शकेल. चला आपण टॉस करून घेऊया. नेक्स्ट सामना असोण आणि कुटाचा कोण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. मी आदरणीय भागवत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. आदरणीय भागवत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. बोथ टीम मध्ये एकीकडे असेल असोणचा संघ तर दुसरीकडे कुटाचा कोण. असोण संघ कॅप्टनला विनंती असेल की खेळाडूंना इकडे पाठवा, टॉस करून घेऊया. मी वाढवतो. आहेत ना, आहेत. चला या साहेब, या ते बघा तिकडे घे. अभिजित जोगळे वॉटर शॉट झालेत. नितीन यादव त्याचबरोबर सागरी जोडगोळी मैदानामध्ये आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल इथे जर नवशी टीमला सामना जिंकायचा असेल तर. फॉलोथ्रोमध्ये चेंडूला खेळून काढलाय. राज गोलंदाजीसाठी आलेत. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. आपण राजची दमदार फलंदाजी बघितली. 45 धावांचं शानदार कॉन्ट्रीब्युशन. यावेळेला मिसफील्ड, त्याचा फायदा दोन्ही बॅटर्सने उचलला. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. एका धावेच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक वरती पोलीस पाटील सन्माननीय नितीन मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीनला या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करावी लागेल कारण विशाल धावसंख्या सेट केले. यावेळेला मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नितीन मोरे यांच्या बॅट मधून येतोय पहिला खणखणीत दणदणीत चौकार. अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल जर नवशी टीमला सामना जिंकायचा असेल तर. परंतु यावेळेला इन कटर बॉल होता, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. त्यानंतर टप्पा पडला तर थोडासा आतमध्ये आला. नितीन मोरे बीट झाले, धाव मात्र भेटत नाहीये. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नितीन मोरे यांना बीट केलंय. सातत्यानं या ठिकाणी इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक देखील संपलं. 2 षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 या आकड्यावरती पोहोचते. नितीन मोरे 5 चेंडूमध्ये 4 धावांवरती खेळतात तर सागर खेळतात 3 बॉलवरती 3 धावांवरती. करण रन रेट 5. या ठिकाणी अजून देखील 18 बॉलमध्ये 77 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी नवशी संघाला. तर या ठिकाणी आपण बघितलं तर म्हाळुंगे संघ मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू शकेल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा संभवतः नीतूला पाचारण केलंय. नीतू वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक, टीमसाठी तिसरं षटक. या ठिकाणी पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातला. फलंदाज एका धावेवरती समाधान मानतोय. धावसंख्या 11. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावरती. दरम्यान इथे क्लीन बोल्ड होतोय. नीतूची जबरदस्त गोलंदाजी. नितीन मोरेना क्लीन बोल्ड केलं, माघारी पाठवलंय. आणि नितीन यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये उदय आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदय गंगावणे, ज्यांच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असतील. नवशी संघाकडनं या ठिकाणी मात्र मोठमोठे फटके अभिप्रेत आहेत परंतु अजून देखील मनावी तेवढी आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. नीलम साळुंके यांची कमेंट्स, वेल प्लेड. चैतू आणि राज नक्कीच या ठिकाणी या दोन्ही खेळाडूने आज म्हाळुंगे गावाचं नाव रोशन केलंय या प्रीमियर लीग मध्ये. तुम्ही ज्या गावाच्या नावाची जर्सी स्वतःच्या शरीरावरती परिधान करता त्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी संघर्ष करता आला पाहिजे आणि आज म्हाळुंगे संघाने तेच केलंय. खरं तर वाडीमध्ये दुःखद घटना घडले परंतु या प्रीमियर लीग मध्ये आम्ही विजेते पदाचे प्रबळ दावेदार आहोत हे मात्र पुन्हा एकदा त्याने अधोरेखित केलंय. आणि षटक इथे संपले आता. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 धावा, षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. विलास साळुंके सर आज खुश असतील ज्या पद्धतीने राज यांची आपण फलंदाजी पाहिली. त्यांच्या तालमीमध्ये तयार झाल्या, प्रचंड मेहनत घेतले. गेले 2 ते 3 दिवस त्यांनी आपल्या टीमसाठी बारकाईनं कोचिंग केले. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं तर दापोलीची संस्कृती यांची कमेंट्स, ऑल द बेस्ट म्हाळुंगे टीम. म्हाळुंगे संघाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्टर्स चेअरअप करताना. दरम्यान समोरच्या बाजूने मारा करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज
फलंदाज बाद असेल. नॉन स्ट्राईक मार्कवरचा जो फलंदाज होता धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये तो बाद झालाय. सागर मात्र अजून देखील स्ट्राईक वरती असतील. वेल प्ले राज. संकेत संतोष सपकाळ यांची कमेंट्स. राजने खूपच चांगला खेळ खेळलाय. अपोजिट टीम मधले प्रेक्षक देखील या ठिकाणी राजचं कौतुक करतायत. माळुंगे टीम ऑन फायर. नक्कीच या ठिकाणी आग लावली संपूर्ण मैदानामध्ये मिस्टर राज यांनी. त्याला तेवढीच चांगली साथ मिळाली. चैतूची गोलंदाजी देखील नीतू यांची उत्तम पाहायला मिळाली. नो बॉलचा इशारा येतोय कीर्ती सरांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव भेटेल. नो बॉलचा इशारा येतोय मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या कुर्म गतीने पुढे सरकताना 15 धावा धावफलकावरती. दरम्यान आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केल्यानंतर मात्र 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या मात्र पुढे सरकली. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी सुरेख झाले परंतु पडून खनखनीत दणदणीत चौकार येतोय. बऱ्याच वेळानंतर इथे चौकार ठोकलाय सागरने. टार्गेट जर आपण बघितलं तर 87 धावांचा विशाल लक्ष सेट केलंय. यावेळेला फ्लायटेड बॉल होता. थोडासा फलंदाजाला बीट करणारा चेंडू. चेंडू सरळ 187च्या हातामध्ये जातोय. धाव मात्र मिळत नाही. नंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल भेटेल. सिंगल वरती समाधान मानावं लागेल नवशी टीमला. धावसंख्या आपण पाहतोय 20-22 या आकड्यावरती. चौथं षटक या ठिकाणी शेवटाकडे वाटचाल करत असताना मात्र शेवटचा बॉल शिल्लक असावा. षटक क्रमांक 4 मधला सागर 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. तर यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. धाव घेत नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपला. 22 धावा धावफलकावरती 4 फलंदाजांच्या मोबदल्यात. या ठिकाणी 6 बॉलमध्ये 65 धावांची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 65 धावांची आवश्यकता, जे की क्रिकेटच्या मैदानावरती आतापर्यंत शक्य झालेलं नाहीये. नो बॉलचा इशारा. येस ऍब्सोल्युटली. एका धावेची भर पडेल. गीतेश येलकर यांची कमेंट्स. वेल डन राज. बॅटिंग जबरदस्त केले या ठिकाणी राज यांनी. युवा खेळाडू आहे. तमाम प्रेक्षकांच्या गळ्यातला तो ताईत देखील बनला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज प्रेक्षकांना देखील त्यांनी मंत्रमुग्ध केले. बॅक टू बॅक पुन्हा एकदा नो बॉल आलाय. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका धावेची भर. धावफलकावरती धावा झाले 24. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॅकफुट वरती गेले. बॅटची स्पेस ओपन केली समोरच्या दिशेने. 2 धावा मात्र इथे मिळतील आणि त्याचबरोबर सागरची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. संघर्ष केलाय सागरने. एक हाते किल्ला लढवण्याचा प्रयत्न. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय. एकेने मात्र अचूक संधान साधलं. ऍज अ यष्टीरक्षक म्हणून त्याची उत्तम कामगिरी आणि 5वा फलंदाज डकआउटच्या आश्रयाला परतला जातोय. सोनम भागवत यांची कमेंट्स. अवेसम राज आणि चैतू. तर दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सौरभ क्षीरसागर या ठिकाणी ऑनलाईन सांगताय जिंकून जिंकून जिंकणार कोण. माळुंगे टीम शिवाय आहेच कोण. परंतु या ठिकाणी ही पहिली लढत आहे. याच्यात अनेक लढती आपल्याला अजून देखील खेळायची आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक तयार होता. गोटी नेम. येस ऍब्सोल्युटली. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. सहा फलंदाज बाद झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडू बाकी असतील आणि 2 फलंदाज देखील बाकी आहेत अजून. निखिल शिगवन यांची देखील कमेंट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स राज. राजची फॅन फॉलोइंग प्रचंड आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गुणवंतिक क्षीरसागर यांची देखील कमेंट्स विशेषतः सुखदर टीम साठी आले. खूपच चांगला खेळ सुखदर टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर दापोलीची संस्कृती कमेंट्स येते. यस माळुंगे शिवाय कोण जिंकणार. अगदी बरोबर आहे. ते खूपच चांगला खेळ या मॅच मध्ये नवशी टीमच्या विरोधामध्ये माळुंगे संघाकडनं आपण सर्वांनी पाहिला. इम्प्रेसिव्ह फलंदाजी आहे. त्यानंतर गोलंदाजी देखील तेवढीच कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळाली. संघर्ष केला इथे. स्ट्राईक रुटेड बाहुबली आपल्याला नवशी टीमचे पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती खेळतील. प्रचंड ताकद आहे परंतु त्याचबरोबर जिद्द आणि गुणवत्ता देखील तेवढ्याच पद्धतीने जर पाहायला मिळाले तर नक्कीच इथे मोठे फटके देखील येतील. परंतु यावेळेला फलंदाज बाद होईल. यस मोठा झटका नवशी टीमला. 7वा खेळाडू
हा माघारी परतलाय 27व्या धावसंख्येवरती. कमॉन नवशी टीम. नेहा यादव यांची कमेंट्स. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि नवशी टीमला देखील आता प्रेक्षक इथे चीअरअप करतायत, ऑनलाईन देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडारसिक ही स्पर्धा ऑनलाईन पाहत आहेत. देश विदेशामधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेताना. कमॉन नवशी टीम. यस, हा तर पहिला सामना आहे. या मॅच मध्ये जरी तुम्ही हारला तरी पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी भेटेल. एक हार से कोई फकीर, एक जीत से कोई सिकंदर नाही बनता. ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, एक धाव मात्र इथे कंप्लीट होईल. आणि त्याचबरोबर जर आपण इथं पाहिलं तर इथे धावसंख्या 28च्या आकड्यावरती. आणि त्याचबरोबर हा सामना माळुंगे संघाने जिंकलाय. माळुंगे टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर नवशी टीमने देखील एक चांगली फाईट दिली. नवशी टीमचं देखील मनापासून अभिनंदन. नीलम साळुंके, व्हेरी नाईस. सिद्धू यांचं देखील अभिनंदन केलं इथे. शर्वरी संकेत सपकाळ, कॉंग्रॅच्युलेशन टीम नवशी. नवशीला देखील या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत. चला या ठिकाणी आपण पारितोषिक देऊया जे राजसाठी आलंय. राजला विनंती आहे की आपल्यासाठी या ठिकाणी पारितोषिक आले ते आपण घेऊन जायचंय. मी राजला कृपया व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. राज, आपल्याला विनंती असेल की आदरणीय भागवत साहेब यांच्याकडून 500 रुपये, विलासजी साळुंके यांच्याकडून देखील 300 रुपये आणि त्याचबरोबर विश्वास धुमाळ यांच्याकडून 100 रुपये, एकंदरीत 900 रुपयाचं कॅश प्राइज मिस्टर राज यांच्यासाठी आलंय. राजला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन ते पारितोषिक घ्यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या राज यांच्यासाठी व्हायला पाहिजेत. अप्रतिम फलंदाजी, 45 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. राजला विनंती असेल की थोडे इकडे देखील या, आपण एक बाईट घेऊया आपण राज यांची. राज राज या इकडे जर जर साईड द्या, साईड द्या. राज राज इकडे जर साईडला. या ठिकाणी आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्वोत्तम सर्वोच्च धावसंख्या नोंदवली वैयक्तिक, तो राज आपल्या समोर आहे. राज, या ठिकाणी काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या 45, काय फिलिंग, काय अनुभव होता या स्पर्धेमध्ये खेळताना? खूप भारी वाटतंय खेळून. 45 हायेस्ट स्कोर केलाय आतापर्यंतचा. सो आणि पिच सुद्धा जरा बॉल जातोय, टॅप जातो, त्यामुळे मदत मिळते. बाकी काय नाही. थँक्यू. मॅनेजमेंट बद्दल काय सांगशील, कारण या ठिकाणी पर्व 1 मध्ये आपण खेळतोय, अतिशय सुंदर ऑर्गनायझेशन बघायला मिळतंय. आहे, खरंच खूप सुंदर असं ऑर्गनायझेशन आहे. ग्राउंड सुद्धा खूप चांगलं केलेलं आहे. अजून सगळ्याच गोष्टी भारी आहेत, बोलायची सवय नाही. सर, हा होता राज ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 45 धावांची शानदार पारी खेळत या स्पर्धेतले वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या त्या नोंदवल्या. त्याला देखील पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी एक नवीन सामना आपल्याला पाहायला भेटेल. आसोनचा संघ खेळणार आहे या ठिकाणी कुटाचा कोण या टीमच्या विरोधामध्ये. कनेक्ट बंद करून चालू करायचं, चालू होतो. फोन पाहिजे. ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही दापोली इव्हेंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील पाहू शकता. सर्व आकिब चिपळूणकर आणि त्यांची संपूर्ण टीम विशेषतः प्रचंड मेहनत घेते.
हा सामना झाल्यानंतर आणि आम्हाला नक्की यश मिळेल यातून. आणि याचं नियोजन जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आम्ही केलेलं आहे. ज्या टीम खेळून झालेल्या आहेत धन्यवाद. किंवा ज्या टीमला खेळायला अजून अवधी आहे अशाने जेवून घ्यायचं आहे. थोड्या वेळात भोजन व्यवस्था बंद केली जाणार आहे. याच्यानंतर आपण कंपल्सरी भोजनासाठी ब्रेक घेणार आहोत. ओके, ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. सामन्याला आरंभ होतोय. थांबा जरा थांबा सर थांबा. टॉस कोणी जिंकला होता इथे? कुठाचा कोण? विन द टॉस, बॅट फर्स्ट. पहिल्या षटकातला पहिला बॉल, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा झटका बसतोय. आसोन संघाचा प्रेक्षक या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे शिकार बनले. कुटाच्या कोण संघाला मोठा धक्का बसलाय. आणि त्यानंतर डॉक्टर तुषार भागवत सर आपल्याला पाहायला मिळतील. शालेय जीवनामध्ये कार्यार्थी त्यांनी